नुकतीच या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे भविष्य घडवणाऱ्या विधानसभा निवडणुकीला आपण तुमच्या सर्वांच्या सहकार्याने त्या ठिकाणी सामोरे गेलो आणि महायुतीचे उमेदवार आदरणीय शंकरभाऊ मांडेकर असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, या सर्वांना प्रचंड बहुमताने आपण सर्वांनी पुन्हा एकदा आपल्या परिसराचं नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा या ठिकाणी पुन्हा एकदा आभार देखील व्यक्त करतो। गेली 2-2.5 वर्षापूर्वी सूस असेल, म्हाळुंगे असेल, या पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालं। पुणे महानगरपालिकेमध्ये ही 2 गावं समाविष्ट होत असताना आदरणीय अजितदादांनी चांदेरे साहेबांवर या 2 गावांची पालकत्वाची जबाबदारी दिली। ही जबाबदारी प्रामाणिकपणे सांभाळत असताना सूस असेल, म्हाळुंगे असेल, या परिसरामध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांच्या अडचणी समजून घेण्याचं खऱ्या अर्थानं काम चांदेरे साहेबांनी केलं। प्रत्येक सोसायटीमध्ये नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या। आज आपण हे सर्व करत असताना सूस गावात जाणारा आपण स्मशानभूमी जवळील रोड आपण सर्वांनी पाहिला असेल। आज गेली 3 वर्षापूर्वी त्या रोडची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती, आज खरं तर पूर्व आणि पश्चिम असा कायापालट त्या रोडचा खऱ्या अर्थानं झालाय। ज्या वेळेस आपल्या बानेर असेल, बालवडी असेल, म्हाळुंगे असेल, बाउंड्रीवरच्या सर्व सोसायटींच्या नागरिकांसोबत बैठक घेत असताना या सर्व परिसरातील सोसायटीतल्या नागरिकांना चांदेरे साहेबांनी आश्वासित केलं होतं की येणाऱ्या 1 ते 1.5 वर्षामध्ये आपल्या या बाउंड्रीवरचा पीपीपी मॉडेलमध्ये मी हा 24 मीटरचा रोड त्या ठिकाणी पूर्ण करेन आणि माझ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या आशीर्वादाने, सर्व सोसायटी नागरिकांच्या, युवकांच्या, माता भगिनींच्या सर्वांच्या सहकार्याने चांदेरे साहेब हा रोड पूर्ण करण्यासाठी यशस्वी झालेले आहेत। आज सूस म्हाळुंगे सोसायटीतील नागरिक, आज आपण पाहतोय आपल्या सूस असेल, म्हाळुंगे असेल, या भागामध्ये देखील नागरीकरण झपाट्याने वाढते आणि हे नागरीकरण वाढत असताना तेवढ्या नागरिक समस्या देखील झपाट्याने वाढताना आपण सगळेजण पाहतोय। आज चांदेरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली देखील प्रत्येक सोसायटीतील नागरिक हा पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिला नाही पाहिजे, त्यासाठी सूस गावातील सोसायट्यांसाठी 1.5 कोटी आणि म्हाळुंगे गावातील सोसायट्यांसाठी 1.5 कोटी असं 3 कोटीचं बजेट त्या ठिकाणी चांदेरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर झाले आणि आज आपल्या तुमच्या सर्वांच्या सहकार्याने गेले 8 दिवसापासून ते टँकर देखील प्रत्येक सोसायटीमध्ये चालू झालेले आहेत। आता सरांनी सांगितलेले जे काही सोसायटीला उद्भवणारे जे काही प्रश्न असतील ते 100% सोडवण्याचा चांदेरे कुटुंब प्रामाणिक प्रयत्न करेल, हा शब्द आजच्या बैठकीच्या निमित्त आपल्याला देऊ इच्छितो। जो काही रोड बानेर सूस हद्दीपासून तर तापकीर वस्तीपर्यंत प्रलंबित आहे, तो रोड सुद्धा येणाऱ्या बजेटमध्ये त्या ठिकाणी पूर्ण केला जाईल आणि जे काय माझ्या चिमुकल्यांनी जो काही रोडचा प्रश्न त्यांनी मांडलाय तो देखील शब्द 100% पूर्ण केला जाईल, हा देखील शब्द आजच्या बैठकीच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो। माझी या सूस परिसरामध्ये जो काही रोडला कचरा राडारोडा पडलेला आहे
त्या संदर्भात देखील स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यासोबत माझी या ठिकाणी व्हिजिट आहे. निश्चितच आपल्या सोसायटी बाहेरील रोड देखील त्यांना त्या ठिकाणी दाखवण्यात येईल आणि किमान 2 दिवसांनी एकदा आपला रोड देखील स्वच्छ करण्याची विनंती मी त्या संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी करेन. जो आत्ताच ज्येष्ठ नागरिकांनी देखील महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मला सांगितला की तापकीर वस्तीवरून येताना दुहेरी वाहतूक न करता एकेरी वाहतूक झाली पाहिजे. उद्याच आपल्या परिसरातील वाहतूक विभागाचे संबंधित वाहतूक विभागाचे जे कोण सिनियर ऑफिसर असतील त्यांची उद्या भेट घेऊन त्या ठिकाणी पाहणी करून त्यांना देखील मी त्या ठिकाणी वन वे करण्यासाठी सूचना देईल. हा देखील शब्द आजच्या बैठकीच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी देतो. जे काय रिक्षा स्टँडचं देखील बोलणं झालं, संबंधित रिक्षा स्टँडचे जे कोण आमचे सगळे मित्र आहेत त्यातील एका संघटनेच्या अध्यक्षाशी देखील माझं बोलणं झालंय. 9:30 वाजता मी माझ्या घरी त्यांना भेटण्यासाठी बोलवलेलं आहे. तर रिक्षा स्टँड देखील उभारण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सहकार्याने होईल अशी अपेक्षा देखील मला आहे. आणि जो काय तुम्हाला सूज गावामध्ये असेल, बाणेरमध्ये असेल, या जवळपासच्या एरियामध्ये रिक्षा नसल्यामुळे जो काही प्रवास आपला होत नाहीये तो देखील प्रवास चांगला रिक्षातून होईल ही देखील काळजी मी व माझे